राज्यात तब्बल 8 वर्षानंतर जी अडकलेली भरती होती त्याची कार्यवाही सुरू होत आहे, ती म्हणजे शिक्षक भरती 2017। फायनली हे अभियोग्यताधारक होते, त्यांना आता कुठेतरी न्याय मिळेल याची चिन्ह माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वाटतच होती, परंतु आता त्याची कार्यवाही सुद्धा सुरू होत आहे। मित्रांनो, जर तुम्ही शिक्षक होण्याचं स्वप्न पाहत असाल, शिक्षक भरतीच्या रेसमध्ये असाल किंवा बेरोजगार डी.एड, बी.एड, टी.टी, सी.टी.टी अभियोग्यताधारक असाल, तर खरंच हा जो प्रवास आहे शिक्षक भरतीचा तो इतकासा सोपा नाही आहे। शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणं ते इतकंसं सोपं नाही आहे, त्याच्यामुळे अक्षरशः वर्षानुवर्ष भरती रखडत राहते आणि न्याय मात्र मिळतो, पण त्याला किती वेळ लागेल हे खरंच कोणी सांगू शकत नाही। सर्वप्रथम 2017चे जे उमेदवार होते ते आतुरतेने वाट पाहत होते, त्यांची आता जी भरतीची ज्या पद्धतीने उच्च न्यायालयाचे आदेश आहेत त्या पद्धतीने कार्यवाही कशा प्रकारे होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। त्याचबरोबर 2017च्या भरतीतला 10% माजी सैनिकचा राऊंड सुद्धा बाकी आहे। जे कोणी अभियोग्यताधारक तुमचे मित्र आतापर्यंत ते जर भरतीबद्दल त्यांना थोडीशी माहिती असेल तर त्यांनी मात्र एकदा पवित्र पोर्टलवरती 2017च्या टॅबवरती जाऊन लॉग इन करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा सुद्धा नंबर तिथे लागलाय का ते सुद्धा दिसणार आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये 2017च्या भरतीतले 332 उमेदवार जो रिक्त अपात्र गैरहजरचा राऊंड लागला होता, परंतु त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या नव्हत्या शासनाच्या, आणि अर्थातच अभियोग्यताधारक जे कोर्टात गेले होते त्यांच्यामुळे हे सगळं रोखून ठेवण्यात आलं होतं। आता तो प्रश्न मार्गी सर्व कागदपत्रे रेडी ठेवा, आणि अर्थातच देर से आए बट दुरुस्त आहे असं बोलायला सुद्धा जडांतकरण होतं, कारण जर इतकी प्रतीक्षा करावी लागत असेल तर खरंच शिक्षक येणाऱ्या काळामध्ये भावी पिढी होईल का हा प्रश्न खरंच आत्मपरीक्षण करायला लावतो। जे उमेदवार आहेत 332 त्यांचं तर अभिनंदन, त्यांना तर कुठेतरी आता आशेचा किरण निर्माण झालेला आहे, आणि येत्या काळामध्ये 10% राऊंडमध्ये जे सुद्धा लागतील त्यांना सुद्धा नक्कीच चांगले दिवस येणार आहेत। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, जॉईन करत राहा, वेळोवेळीची अपडेट मिळत राहतील। मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालू शामाणे शिक्षक भरतीमध्ये सक्रिय लढा देत आहे, आणि अर्थातच त्यामुळे जे काही नेहमीच शक्य नसतं मित्रांनो, समजून घ्या, तुमच्यासारखीच मी पण एक सगळ्याच गोष्टी सांभाळताना हे शिक्षक भरतीसाठी काम करत आहे, त्यामुळे नेहमीच व्हिडिओ टाकणं सुद्धा शक्य नसतं, परंतु जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मात्र तुम्हाला नक्की माहिती मिळत राहील। त्यासाठीच सांगते की टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, शक्य झालं तर मी लाईव्हसुद्धा येत असते, त्यामुळे सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बटनसुद्धा ऑन करून ठेवा। मित्रांनो, हा जो महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालयाचं जे लेटर आहे ते 7 मार्च 2025चं आहे, आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की पटापट करायला सांगितलेलं आहे। त्याच्यानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषदा, सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर, पश्चिम, दक्षिण आणि मुंबई। विषय कोणता आहे तर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2017 अनुसार पदभरती अंतर्गत याचिका क्रमांक 14718/2023 संतोष वचन चव्हाण व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाचे दिनांक 27 फेब्रुवारी 2024च्या आदेशानुसार कार्यवाही अनुसरण करण्याबाबत त्याच्यामध्ये काही संदर्भसुद्धा देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, जर हे तुम्हाला लेटर हवं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे गुगल ड्राईव्हची, त्याच्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला इथून ॲक्सेस मी देईल आणि तुम्हाला हे लेटरसुद्धा मिळून जाईल, काळजी करू नका। संदर्भ आहे पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध शिफारस यादी 29/11/2023 आणि 30/11/2023, म्हणजे ही यादी तेव्हा लागली होती, परंतु कोर्टात प्रकरण गेल्यामुळे गेली जवळपास 1-1.5 वर्ष हे प्रकरण असंच राहिलं होतं।
नंतर दुसरा संदर्भ आहे, नंतर तिसरा आहे, चौथा आहे, ते सुद्धा एकदा तुम्ही व्यवस्थित झूम करून हे पाहून घेऊ शकता. विषय पाहूयात की उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येते की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2017 नुसार पदभरती अंतर्गत 29/11/2023 व 30/11/2023 रोजी उमेदवारांची गुणवत्तेनुसार नियुक्तीसाठी शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर याचिका क्रमांक 14/7/18/2023 मधील माननीय न्यायालयाने दिनांक 5/12/2023 रोजीचे आदेशान्वये उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करू नयेत असे निर्देश सुद्धा देण्यात आले होते. म्हणजे अगदी आपण पाहतोय की 29/11 यादी प्रसिद्ध झाली, पण त्याचबरोबर याचिका टाकण्यात आली आणि 5/12 लगेच त्याच्यावरती स्टे सुद्धा आला होता. सद्यस्थितीत माननीय न्यायालयाचे 27/2/2025 रोजीच्या आदेशाने उमेदवारांच्या नियुक्तीस देण्यात आलेली स्थगिती उठवण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात ही जी पिटिशन आहे त्याची प्रतसुद्धा आहे, ती आता जोडलेली आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. कृपया याचे अवलोकन व्हावे. माननीय न्यायालयाच्या आदेशामध्ये नमूद केल्यानुसार सदर 332 उमेदवारांना माननीय न्यायालयाची याचिकातील निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्यात यावी. त्यानुसार नियुक्तीसाठी कागदपत्र पडताळणीमध्ये यथानियम पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती आदेशांमध्ये शीर्षकात योग्य फॉन्ट आकारात आणि ठळक अक्षरात विशेषतः नमूद करण्यात यावे की सदर नियुक्ती ही माननीय न्यायालयातील याचिका 14/7/18/2023 व इतर संलग्न याचिकातील निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहे. कारण हे जो जजमेंट दिलेला आहे याचिकेमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा असंच दिलेलं आहे की जी काही नियुक्ती देण्यात यावी ती न्यायालयाच्या अधीन राहून देण्यात यावी. पवित्र पोर्टलद्वारे जी काही आता नियुक्ती देण्यात आहे प्रत्येकाच्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये रादर हा मुद्दा आहे, त्यामुळे एवढं काही घाबरायचं कारण नाही आहे. तरी पवित्र पोर्टलवरील शिफारस यादीतील 332 उमेदवारांच्या नियुक्तीबाबत माननीय न्यायालयाची उपरोक्त आदेशाने पुढील कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. आपण केलेल्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास अवगत करावे असं प्रत्येक विभागातील EIEOंनी करायचं आहे आणि तसं त्यांनी आयुक्त कार्यालयाला कळवायचं आहे. लेटर लिहिलेलं आहे माननीय राजेश शिंदे, शिक्षण सहसंचालक, प्रशासन, अंदाज व नियोजन. आणि त्याच्याबरोबर आपण पाहतोय की हे जे जजमेंट आहे ते सुद्धा जोडलेलं आहे. इन द हायकोर्ट ऑफ ज्युरिडिक्शन ॲट बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद सिव्हिल ॲप्लिकेशन, याच्यामध्ये ॲप्लिकेशन दिलेले आहेत. इन रिट पिटिशन आणि स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस संतोष वसंत चव्हाण आणि त्याचबरोबर अजून समाधान आणि महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन, ह्या सगळ्या बाबी इथं दिलेल्या आहेत. याच्यामध्ये फॅक्ट्स आहेत, लॉ पॉईंट्स आहेत आणि त्याच्यानुसार कोणत्या निर्णयाला अधीन राहून हे जे सध्याचं जजमेंट आहे ते देण्यात आलेलं आहे ते सुद्धा आपल्या लक्षात येईल. आपण डायरेक्ट ऑर्डरवरती जाऊयात. द सिव्हिल ॲप्लिकेशन स्टँड्स अलाउड. Second, the order dated 5/12/2023 passed by the court in writ petition 14718 of 2023 is hereby modified as follows. What is judgment here? Application state and the Commissioner of Education, Maharashtra State, Pune are hereby allowed to publish the select list of 332 suitable and eligible candidates found as per the merit in the recruitment process undertaken pursuant to the advertisement dated 9 August 2019 and as per the communication by the applicant number 1 dated 19/4/2023 and further. They are permitted to issue necessary appointments order to the eligible candidates. While using such appointments order, it should be significantly mentioned that it is subject to the outcome of the writ petitions and such a statement should be at the heading with appropriate font size and bold letter. आणि अर्थातच याच्यामध्ये त्यांनी कंपल्सरी मेन्शन करायला सांगितलेलं आहे की जी नियुक्ती आहे ती न्यायालयाच्या आदेशाच्या पिटिशन नंबर टाकून सुद्धा किंवा अदर पिटिशनच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येत आहे. मित्रांनो, उशिरा जरी ही यादी लागत असली तरी बऱ्याच उमेदवारांना याच्यामध्ये दिलासा मिळणार आहे. परंतु याच्यामध्ये हे जे उमेदवार आहेत ते ऑलरेडी 2022ची जी पहिली यादी आहे त्याच्यामध्ये जवळपास 100 ते 150 उमेदवार लागून गेलेले आहेत. आता या उमेदवारांना पुन्हा एकदा 2017च्या याच्यामध्ये संधी मिळते, तर मग त्यांच्याही पुढे प्रश्न आहे की नंतर काय करायचं. तो शिक्षण सेवा कालावधी ग्राह्य धरला जाईल का किंवा मग ती आता याच्यावरती खूप मतमतांतरे आहेत. परंतु मला जर विचारलं तर मित्रांनो, शिक्षण सेवक
हे कंप्लीट 3 वर्ष ऑथराइज डेझिग्नेटेड पोस्टवरती असलं तर ग्राह्य धरलं जातं. तुमचं आहे तर ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे याच्यानंतर ज्या रिक्त अपात्र गैरहजरसुद्धा हा राऊंड लागणार नाही आहे. याच्यामध्ये ज्या जागा रिक्त राहतील त्या रिक्तच राहतील. परंतु 10% माजी सैनिक 2017चा राऊंड मात्र या राऊंडनंतर प्रोसेसनंतर लागणार आहे. सो स्टे कनेक्टेड. याबद्दलची जे काही अपडेट्स येतील ते तुम्हाला मी कळवतच राहू. त्याचबरोबर तुमचे डॉक्युमेंट्स सगळे रेडी ठेवायचे आहेत. तेव्हा जे तुम्ही कागदपत्र जोडली असतील, समांतर आरक्षण असेल किंवा एज्युकेशन असेल, ते व्यवस्थित रेडी करून ठेवा. आणि तुमचा जर मित्र 2017च्या भरतीमध्ये असेल त्यांच्यापर्यंत पोचवा. कारण आत्ता जरी त्याचा या लिस्टमध्ये नंबर नसला तरीसुद्धा आत्ता येणाऱ्या काळामध्ये 10%चा जो माजी सैनिकचा राऊंड लागणार आहे त्याच्यामध्ये तरी त्याला संधी नक्की मिळेल. सो स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.